नमस्कार, मी पंजाब डक. वारं मात्र 20 जून पर्यंत बंद होणार आहे म्हणून हा अंदाज लागेचा. 20 जूनच्या नंतर टेम्परेचर देखील उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लागता. आणि राहिला प्रश्न आता परत शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे, खरंच दुष्काळ पडणार आहे का? तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, दुष्काळ हे मनातला काढून टाका. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे एवढं मी सांगू इच्छितो. काही जणांच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील. पण शेतकऱ्याच्या पेरण्या होणार एवढं निश्चित आहे, कारण की जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला राज्यात पाऊस येणार आहे. ते पाऊस काय होणार आहे, विदर्भाकडून येणार आहे. काय असते माहिती आहे का, तुम्हाला सांगू इच्छितो. मान्सून केरळमधून दाखल झाल्याच्या नंतर पुढे सरकारल्याच्या नंतर महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच्यानंतर स्थिरावला आणि असं उभं वारं सुटलं की काय होतं, मग पाऊस काय होतं, मग पूर्वेकडूनच पाऊस येत आहे. मग परत काय होतं, ते इकडून पाऊस येत नाही, मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होती. मग पूर्वेकडून म्हणजे कोणता येत आहे, विदर्भ इकडून तेलंगणाकडून, मग तिकडून पाऊस येणार आणि महाराष्ट्रातल्या परत शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार म्हणून हे अंदाज लक्षात. पेरणी करताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यांची पेरणी एकदम होणार नाही. काही ठिकाणी 21 जूनला पाऊस पडेल, कुठं 22ला पडेल, कुठं 23ला पडेल, काही भागात 24ला जाईल, कुठं 25ला जाईल, कुठं 26 जूनला पडेल, काही ठिकाणी 27, 28, 29, 30, काही ठिकाणी 1 जुलैला पडेल, कुठं 2 जुलैला. आज तर काही ठिकाणी 1 जुलै 2 जुलैपर्यंत पाऊस पडेल म्हणून हे लक्षात. पण पेरण्या मात्र सगळ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या होणार म्हणून हा अंदाज लक्षात. सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्या विदर्भामध्ये काय होणार, पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, जरा लवकर पाऊस येईल तर तिकडे लवकर पेरण्या सुरू होतील. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल, त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येईल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 23-24 जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. 23 ते 30 मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल. मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे ह्या शेवटच्या आठवड्यात म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल, पुण्याकडे देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजे पहिलाच पाऊस असा पडेल की म्हणजे चांगला मुसळधार अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात यायचा. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला देखील पाऊस राहील, पुण्याला देखील पाहिजे, कोकण घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे शेवटच्या आठवड्यात येणार आहे. सर्वप्रथम मी पहिल्यापासूनच काय म्हणलो होतो की निसर्गाकडे झाडाकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला सांगतो, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकारला, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकारला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकारला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकारला. दरवर्षी 7 जूनला पाऊस येतो ना, मग त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा ना, मग किती व्हायले, दरवर्षी 25, 26, 27, 28 जूनला महाराष्ट्रात पेरण्या लागतील म्हणून हे वर्षानुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या. हे निसर्ग 22 दिवस पुढे सरकारले असल्यामुळं हे भविष्यामध्ये असंच राहणार म्हणून या पुढे म्हणतो, निसर्गावर प्रेम का, झाडं लावा. कारण की काय झालं, या वाढत्या तापमानामुळे सगळ्या गोष्टीला ह्या घडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढत चालल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावीच लागतील. झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा. शेतकऱ्याला परत सांगतो की शेतकऱ्यांना घाबरू नका. हे तुम्ही जर मोबाईल उघडलं की तुम्हाला ते एल निनो नाव दिसेल. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही वाटल्यास ना ते पेरू देशाचं तिथलं समुद्राचं तापमान करा, तिथून खाल्ल्या भागातलं तापमान करा. खाल्ल्या भागामध्ये थंडी आणि वर्दी देखील एवढं काही एल निनो वगैरे काही नाही. तुम्हाला गोष्टी घडत आहेत आणि तुम्हाला सांगतो, पाऊस नाही पडायला लागलं की ते एल निनो लावतात. आता याच्यानंतर तुम्ही बघा 20 तारखेच्या नंतर हे सगळं एल निनो पाऊस सुरू झाला की एल निनो हे सगळं बंद करून टाकतात. की म्हणतात एल निनो हे झालं असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, हे सगळं काही नसतं. 2 समुद्र आहेत भारताला, 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही आला तर बंगालच्या खाडीचा पाऊस येतो, आपल्या भारताला पाऊस पडतो. म्हणून म्हणतो, पाऊस येणार आहे निश्चित आणि पेरण्या होणार आहे. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे, परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागतील. त्याच्यातून उरले तर 10 जुलै ते 15 जुलै मात्र सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे म्हणून शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण आपलं फक्त तयारीला लावा. जमिनीमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली तर नंतर पेरणीचा निर्णय घ्या. नसता मग 4 फूट 6 फूटवर पेरणी करू नका.
पण पाऊस येणार आहे एवढं निश्चित आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.